कर्मचारी पण ते पण दिसत थांबा. नमस्कार, मी विकास लोहार, राजर्षी शाहू महाराज बौद्धिक सेवाभावी संस्था राजर्षी दिव्यांग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अनेक वेळा दिव्यांगांच्या हक्कासाठी झटलो आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायती असतील, शासनाने ठरवून दिलेला 5% निधी, घरकुलचा विषय, पुन्हा 35 किलो धान्य, अशा अनेक गोष्टी आहे की शासन देऊ करत आहे. पण स्थानिक ठिकाणी ग्रामपंचायत, तो पुरवठा विभाग या गोष्टींना टाळाटाळ करतो आहे. आणि हा दिव्यांग किती दिवस फेऱ्या मारू शकतो तहसीलला? 1, 2, 4 वेळा तो फेऱ्या मारू शकतो, जास्त वेळा फेऱ्या मारू शकत नाही. आम्ही 2 वेळा आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं काही अंशी फलित झालं. मात्र पुनश्च तेच झालं आहे की आता बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायतींच्या 5% निधीसाठी आम्ही कागद पुरवतो आहे, वारंवार अर्ज देतो आहे, तरीसुद्धा कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही आहे. म्हणून आज आम्ही आमची एकत्रित मीटिंग घेतली आहे की पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी येत्या 27 तारखेला आम्ही पाचोऱ्याला रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि तेच यशस्वी जर नाही झालं तर त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. म्हणून मी या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना सांगू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायतींमध्ये असलेला 5% दिव्यांगांचा राखीव निधी तो दिलाच पाहिजे. आणि बऱ्याच ग्रामपंचायतींनी दिव्यांगांकडून वेगवेगळे GSTचे बिलं घेतले, मात्र त्यावर त्यांना कोणताच परतावा दिला नाही. तर मी आपल्याला या प्रसारमाध्यमातून सांगतो आहे की येत्या 27 जुलैला आम्ही पाचोरा येथे धरणे आंदोलन करणार आहोत, सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन. धन्यवाद.